दुसऱ्या लग्नाच्या दिवशी वरमाला घालण्यासाठी नवरा स्टेजवर उभा असतानाच मंडपाचे दरवाजे अचानक उघडतात आणि लाल साडी, गळ्यात मंगळसूत्र, हातात लग्नाचे फोटो, विवाह प्रमाणपत्र आणि अनेक पुरावे घेऊन त्याची पहिली बायको सर्वांसमोर उभी राहते. क्षणार्धात आनंदाचे वातावरण शांत होते. नातेवाईक, पाहुणे आणि नवरीचे कुटुंब हादरते. नवरा तिची ओळख न करण्याचा प्रयत्न करतो, पण ती एका मागोमाग एक पुरावे दाखवत त्याच्या खोटेपणाचा पर्दाफाश करते. त्यानंतर उघड होताच फसवणूक, विश्वासघात, लोभ, कौटुंबिक दबाव, संपत्तीचा डाव, तुटलेली नाती, न्यायासाठीचा संघर्ष, भावनिक चढ-उतार, पश्चाताप आणि शेवटी सत्याचा विजय घडवणारे अनेक धक्कादायक वळण. पहिली बायको मंडपात येताच संपूर्ण वातावरण बदलून गेले. नवरीच्या हातातील वरमाला खाली पडली. पाहुण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. नवऱ्याच्या कपाळावर घाम फुटला. तो स्वतःला सावरत म्हणाला, ही माझी बायको नाही, ही खोटं बोलते. तेवढ्यात त्या महिलेने शांतपणे आपल्या पर्समधून लग्नाचे फोटो, विवाह प्रमाणपत्र आणि दोघांचे एकत्र काढलेले अनेक फोटो बाहेर काढले. सर्वांच्या नजरा त्या पुराव्यावर खिळल्या. नवरीचे वडील संतापाने पुढे आले आणि हे खरं आहे का, त्यांनी नवऱ्याला विचारलं. नवरा काहीच बोलू शकला नाही. त्याची आई रडू लागली, तर वडिलांनी मान खाली घातली. पहिली बायको म्हणाली, मी इथे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आलेली नाही, पण माझा संसार उद्ध्वस्त करून हा दुसरं लग्न करत असेल तर मी गप्प बसणार नाही. हे ऐकताच नवरीने वरमाला बाजूला ठेवली आणि म्हणाली, आज सत्य समोर आलं आहे. खोट्यावर उभं राहिलेलं नातं मला मान्य नाही. मंडपात एकच शांतता पसरली. पण ही तर फक्त सुरुवात होती, कारण पहिल्या बायकोकडे अजून असे पुरावे होते जे पाहिल्यानंतर नवऱ्याच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसणार होता. नवरीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर मंडपात एकच खळबळ उडाली. काही नातेवाईक नवऱ्याची बाजू घेऊ लागले, तर काहींनी पहिल्या बायकोला न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका घेतली. तेवढ्यात पहिली बायको पुन्हा पुढे आली आणि म्हणाली, तुम्ही अजून पूर्ण सत्य ऐकलं नाही. तिने मोबाईल मधील काही व्हिडिओ सर्वांसमोर चालू केले. त्या व्हिडिओमध्ये नवरा स्वतः तिला तूच माझी पत्नी आहेस असे म्हणत होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो तिच्याकडून पैसे घेत असल्याचेही दिसत होते. हे पाहताच नवरीच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिने मुलीचा हात धरला आणि म्हणाली, देवाने आज आपल्याला मोठ्या संकटातून वाचवलं. नवरा मात्र संतापून पहिल्या बायकोचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करू लागला, पण काही पाहुण्यांनी त्याला थांबवलं. तेवढ्यात मंडपाबाहेर पोलिसांची गाडी येऊन थांबली. पहिल्या बायकोने शांतपणे सांगितलं, मी इथे येण्यापूर्वी सर्व पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. हे ऐकताच नवऱ्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. पोलिसांनी त्याला काही प्रश्न विचारले. तो एकाही प्रश्नाचं नीट उत्तर देऊ शकला नाही. पण खरी गोष्ट अजूनही लपलेली होती, कारण या संपूर्ण कटात नवरा एकटाच नव्हता. त्याला घरातील एका व्यक्तीची साथ होती आणि त्या व्यक्तीचं नाव समोर येताच दोन्ही कुटुंबांना जबरदस्त धक्का बसणार होता. पोलिसांनी नवऱ्याची चौकशी सुरू केली. तो वारंवार आपली बाजू बदलत होता. कधी म्हणत होता माझा घटस्फोट झाला आहे, तर कधी म्हणत होता हे सगळं गैरसमज आहे. तेवढ्यात पोलीस अधिकाऱ्यांनी शांत आवाजात विचारलं, जर घटस्फोट झाला असेल तर त्याचे कागद कुठे आहेत? हा प्रश्न ऐकताच नवरा गप्प बसला. पहिली बायको पुढे आली आणि म्हणाली, घटस्फोट तर दूरच, याने मला कधीच सोडलं नाही. उलट काही महिन्यापूर्वी माझ्याकडून पैशाची मागणी केली होती. हे ऐकून सगळे थक्क झाले. तेवढ्यात नवऱ्याचा मोठा भाऊ पुढे आला. त्याने डोळे खाली घालून सांगितलं, मला हे सगळं आधीपासून माहिती होतं. हे ऐकताच मंडपात एकच गोंधळ उडाला. नवऱ्याची आई रडत म्हणाली, तू आम्हालाही फसवलंस, एवढं मोठं सत्य लपवलंस. मोठा भाऊ म्हणाला, आई, घरावर मोठं कर्ज होतं. श्रीमंत घरातील मुलीशी लग्न झालं तर सगळ्या अडचणी संपतील, म्हणून आम्ही गप्प राहिलो. हे ऐकताच नवरीच्या वडिलांचा संताप अनावर झाला. म्हणजे आमच्या मुलीचं आयुष्य फक्त पैशासाठी उद्ध्वस्त करणार होतात. संपूर्ण मंडप शांत झाला. पोलिसांनी नवरा आणि त्याच्या भावाला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतलं. जाताना नवरा वारंवार मागे वळून नवरीकडे पाहत होता, पण आता उशीर झाला होता. पहिली बायकोच्या डोळ्यात अश्रू होते. तिला न्याय मिळण्याची आशा दिसत होती. पण कथा इथे संपत पहिल्या बायकोलाही मोठा धक्का बसणार होता. पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू होती. सुरुवातीला नवरा प्रत्येक प्रश्न टाळत होता, पण पुरावे इतके ठोस होते की शेवटी त्याने सत्य सांगायला सुरुवात केली. तो शांत आवाजात म्हणाला, हो, माझं पहिलं लग्न झालं होतं, पण दुसरं लग्न करण्याचा निर्णय
मी एकट्याने घेतला नव्हता. हे ऐकताच पोलीस अधिकाऱ्यांनी विचारलं, मग अजून कोण या प्रकरणात सामील आहे? नवऱ्याने थरथरत्या आवाजात एक नाव घेतलं, माझा मामा. हे नाव ऐकताच पहिली बायको हादरली, कारण तिच्या लग्नाच्या वेळीही सर्व व्यवहार त्याच मामाने सांभाळले होते. नवरा पुढे म्हणाला, घरावर मोठं कर्ज होतं. मामाने सांगितलं की श्रीमंत घरातील मुलीशी लग्न केलं तर भरपूर हुंडा आणि पैसे मिळतील. त्यासाठी पहिल्या लग्नाची गोष्ट लपवायची. पोलिसांनी लगेच मामाला चौकशीसाठी बोलवलं. सुरुवातीला त्याने सर्व आरोप फेटाळले, पण मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड, मेसेज आणि बँकेचे व्यवहार समोर येताच त्याच्याकडे उत्तर नव्हतं. नवरीचे वडील संतापाने म्हणाले, माझ्या मुलीचं आयुष्य पैशासाठी विकायला निघाले होते तुम्ही? पहिली बायको शांतपणे उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये आज भीती नव्हती, न्यायाची आशा होती. तेवढ्यात पोलीस अधिकाऱ्याच्या टेबलावर एक नवीन फाईल आली. अधिकाऱ्यांनी ती उघडली आणि म्हणाले, या माणसाविरुद्ध ही पहिलीच तक्रार नाही, याआधीही अशाच प्रकारच्या 2 तक्रारी दाखल झाल्या होत्या. हे ऐकताच खोलीत उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. आता उघड होणार होतं असं रहस्य, ज्यामुळे या प्रकरणाने आणखी भयानक वळण घेणार होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी जुनी फाईल उघडली. त्यात 2 महिलाच्या तक्रारी होत्या. दोघींचीही फसवणूक अगदी याच पद्धतीने झाली होती. पहिली बायको थरथरत्या आवाजात म्हणाली, म्हणजे मी एकटीच नाही? अधिकारी म्हणाले, नाही, पण त्या दोघी भीतीपोटी मागे हटल्या. तुमच्यामुळे हे प्रकरण पुन्हा उघडलं आहे. तेवढ्यात पोलीस स्टेशनच्या दारातून 2 महिला आत आल्या. त्यांनी नवऱ्याकडे पाहताच रडायला सुरुवात केली. त्यापैकी एक म्हणाली, याने माझ्याशी लग्नाचं वचन दिलं, माझ्याकडून लाखो रुपये घेतले आणि अचानक गायब झाला. दुसरी महिला म्हणाली, माझ्या बाबतीतही हेच घडलं. हे ऐकताच नवऱ्याची मान खाली गेली. पोलिसांनी बँकेचे व्यवहार, मोबाईल, लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड तपासले. प्रत्येक पुरावा त्याच्या विरुद्ध जात होता. दरम्यान नवरीच्या वडिलांनी आपल्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले, आज तुझं आयुष्य वाचलं, देवाचे आभार मान. नवरीने पहिल्या बायकोचा हात हातात घेतला. ताई, आज तुम्ही धाडस केलं नसतं तर माझंही आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. हे ऐकून पहिल्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्या क्षणी पोलीस अधिकाऱ्यांना एक फोन आला. फोन ठेवताच त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. ते म्हणाले, आत्ताच माहिती मिळाली आहे की या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. तो दुसरा कोणी नसून नवऱ्याचा मामा आहे. पोलीस तातडीने त्याला पकडण्यासाठी रवाना झाले. मात्र मामा पळून जाताना अशी एक बॅग घेऊन निघाला होता, ज्यामध्ये या संपूर्ण फसवणुकीचे सर्वात मोठे गुपित लपलेले होते. ती बॅग पोलिसांच्या हाती लागणार की कायमची गायब होणार?